आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लक्ष्मीनारायण मंदिरात पोहोचलेले आहेत। लक्ष्मीनारायण मंदिराच्या 150व्या उत्सवाला त्यांची उपस्थिती आहे आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। त्याचबरोबर अमित शाह यांचं इथे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात येत आहे। तर पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करत असताना हा त्यांचा पहिलाच राज्य दौरा आहे। त्याचबरोबर नागपूर, नांदेड आणि त्यानंतर मुंबईत आता अमित शाह इथे पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थिती त्यांची आहे आणि इथूनच ते दिल्लीसाठी रवाना होतील। तर या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून 4 आठवड्यात न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली असून अमित शाह यांचा हा दौरा त्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो। आपण पाहतोय जेव्हापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आलेले आहेत, कालपासूनच ते मुंबईत आहेत आणि तेव्हापासूनच आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत। आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन अमित शाहांची भेट घेतली, त्यानंतर शिंदे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी खासगीत भेट घेतलेली आहे। आपण पाहतोय सध्या अमित शाह मंदिरात आहेत आणि याच कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, आपण पाहिलं तर गृहमंत्री ज्याचा अमित शाह यांचा महाराष्ट्राचा 3 दिवसाचा दौरा होता। या दौऱ्यामध्ये ते नागपूर, नांदेड आणि काल ते मुंबई सह्याद्री अतिथीगृहावर होते, मुक्कामी होते आणि आज ते मुंबईतल्या जे ते माधवबाग म्हणून एक लक्ष्मीनारायण मंदिर आहे, त्या मंदिराला 150 वर्ष पूर्ण झाले। त्या वर्षपूर्ती कार्यक्रमानिमित्त ते इथे येत होते, येणार आहेत आणि काही यापूर्वी ते आता इथे दाखल झालेत। मात्र आपण पाहिलं तर या मंदिराचा इतिहास पाहायला गेला तर जेव्हा जेव्हा अमित शहा जे ते या ठिकाणी मुंबईत यायचे तर ते लक्ष्मीनारायण हे मंदिर आहे, त्या ठिकाणी ते आवर्जून यायचे, ते दर्शन घ्यायचे। मात्र या अगोदरही जेव्हा ते लहान होते तेव्हाही ते या मंदिरात येत असत आणि त्या मंदिरात एक जुनं नातं आहे त्यांच्याशी, त्यामुळे या मंदिराच्या 150 वर्ष पूर्तीला जे आज इथे आलेले आहेत या कार्यक्रम आज इथे जो कार्यक्रम होता त्यामध्ये अमित शाह हे काही जे आतमध्ये विविध कार्यक्रमात त्या सहभागी होणाऱ्या, पूजा अर्चना करणार आहेत। पाहिलं गेलं तर आपण या मंदिराला 150 वर्ष पूर्ण झाले, एक मुंबईचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा या मंदिराला लाभलाय। त्यामुळे अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री जे ते एकनाथ शिंदे आहेत, विधान परिषदेचे सभापती जे ते राहुल नार्वेकर आहेत, मंगल प्रभात तोगडे आहेत, अशी बरीच लोक आहेत ती मान्यवर आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रज्ञा, जी महेंद्र, पाहायला गेला तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर अमित शहांचा हा दौरा तितकाच महत्त्वाचा मानला जातोय आणि दुसरं म्हणजे जेव्हापासून अमित शाह मुंबईत आलेले आहेत, कालपासूनच ते मुंबईत इथं पोहोचलेले आहेत, तेव्हापासूनच अजित पवार असो, शिंदे असो, फडणवीस असो, हे तिघही खासगीत जाऊन अमित शहांना भेटलेले आहेत। त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। यामागचं काही कारण स्पष्ट होत आहे का भेटीमागचं? आपण काल रात्री पाहिलं की जेव्हा गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले त्यावेळेस रात्री जे ते एक अजित पवार यांची त्यांनी भेट घेतली आहे आणि यावेळेस जे ते छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिल्यानंतर जे ते धनंजय मुंडे यांचं काय होणार, त्यांच्या पुनर्वसनाबद्दल जे ती ह्या वेळेस चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यानंतर जे ते आज सकाळी जे ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांची जे ती चर्चा झाली आहे या संदर्भात माहिती मिळते की जे पालकमंत्री पद आहे नाशिकचं त्याच्यावरती चर्चा झाली किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याच्यावरती चर्चा होईल। त्यामुळे आता नेमक्या या चर्चा काय झाल्या ते पाहणं महत्वाचं असणार आहे। पण सध्या अमित शाह हे या मंदिराच्या ठिकाणी कार्यक्रमाला पोहोचलेत। यानंतर ते इथून 12:45 वाजता ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 60व्या पुण्यतिथी निमित्त ते मुंबई विद्यापीठात एक व्याख्यान आहे त्या कार्यक्रमाला निघणार। जी धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।
तर आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर राहुल नार्वेकर सुद्धा इथं उपस्थित आहेत. अमित शहा 150 वर्ष जे जुनं लक्ष्मीनारायण मंदिर आहे तिथे आहे, त्या उत्सवाला ते उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय अमित शहांचं इथं पुष्पगुच्छ देत स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करत असताना आता हा त्यांचा पहिलाच राज्य दौरा आहे. त्यामुळे आता याच दौऱ्याला तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून 4 आठवड्यात न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिलेत. त्यानंतर भाजपा सुद्धा तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाकडून सुद्धा बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत, दौरे करताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्या मतदारसंघात तशी तयारी करण्यात येते. त्याचबरोबर याच निवडणुकीची तयारी सुरू केली असून आता अमित शहा यांचा हा दौरा त्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा तितकाच महत्त्वाचा आहे. मुंबईहून आता ते कार्यक्रम आटोपल्यानंतर दिल्लीसाठी रवाना होतील. दरम्यान रविवारी रात्री उशिरा ते नागपुरात पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या निवडक महत्त्वाच्या नेत्यांशी बंद दाराआड चर्चा केल्याची ही माहिती आहे. आणि त्याचबरोबर नागपूर आणि नांदेडमध्ये कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुंबईत पोहोचलेले आहेत. मुंबईत त्यांचे विविध कार्यक्रम आहेत. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सुद्धा त्या सूचना देतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आता जेव्हा अमित शहा उपस्थितांना संबोधित करतील तेव्हा कोणाकोणावर निशाणा साधतील हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे. अमित शहा लक्ष्मीनारायण मंदिरात आहेत, दर्शन घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार इथं अनुपस्थित आहेत. राहुल नार्वेकर सुद्धा त्यांच्यासोबत आहेत.